आमची शाळा चालू करा, 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 सुरू करा शाळा, सुरू करा शाळा। 15 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांची घंटा वाजली, परंतु कळंब तालुक्यातील बोरगाव खुर्द या गावातील शाळेचं कुलूपही निघलेलं नाही। तब्बल 16 दिवस होऊनही सर्वत्र हे विद्यार्थी शाळेच्या आवारात फिरताना दिसत आहेत आणि ही शाळा चालू करा, शाळा लवकर चालू करा अशीच मागणी आता सर्व विद्यार्थी आणि पालक करत आहेत। माझ्यासोबत विद्यार्थी आणि पालक आहेत। काय सांगशील दीदी, काय मागणी आहे तुझी, कसं काय घडलं सगळं नेमकं? कसं घडलं ते आम्हाला काहीच माहित नाही। आम्हाला माहित नव्हतं की शाळा सुद्धा बंद होणार आहे। त्यांनी आधी जरी सूचना करायला पाहिजे होती, पण शाळा न्यायलाच नाही पाहिजे होते। शाळा इथं 30 वर्षापासून आहे, पण शाळा इथं विद्यार्थी एवढे मोठे असताना शाळा त्यांनी तिकडे कसे नेऊ शकतात? आमची टीसी अजून त्यांनी आमच्या हातात दिलेली आहे, तर आम्ही कुठं शाळेमध्ये जायचं? काय करता तुम्ही दररोज मग इथे येऊन? आम्ही येतो इथं शाळेच्या टाइममध्ये नियमित थोडा अभ्यासक्रम आणतो, आणखीन आम्ही पुस्तकही घेतलेली नाहीत कारण आमची शाळा चालू झाली नाही। येतो जेवढा येईल जेवढा सराव होईल तेवढा अभ्यास करतो आणि 4 वाजल्यानंतर मनानं आमच्या घरी जातो। शाळा प्रशासनाने न सांगता ज्यांच्या हातात टीसी ठेवलेले आहे, आता विद्यार्थी प्रशिक्षित आहेत की शाळा सुरू कधी होणार। माझ्यासोबत आता काही ग्रामस्थ आहेत, त्यांनी पण ही मागणी लावून धरली की आमच्या गावची शाळा जी 1994 रोजी सुरू झाली ती आता चालू केली पाहिजे। काय सांगाल, काय मागणी आहे तुमची, काय प्रश्न निर्माण झालाय? हा, मी अजय समुद्रे ह्या गावचा सरपंच आहे आणि 15 जूनला अचानकच आमची शाळा बंद झालेली आहे। ह्यामुळे विद्यार्थ्यांची फार मोठी गैरसोय झालेली आहे। एकीकडे शासन सांगते की सर्व मुलांना आम्ही शिक्षण मोफत करतोय आणि जी शाळा चालू आहे आमची 30 वर्षापासून एव्हरेज शाळा चालू होती, त्यांनी अचानक बंद केली आणि आमच्या विद्यार्थ्यांचा शाळेपासून शिक्षणापासून वंचित ठेवलंय। तरी कृपा करून आमची शाळा चालू करावी आणि आमच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळावं। नुसत्या घोषणाबाजी करू नये, तर ते अंमलात आणाव्या आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ववत सुरू करावं एवढी आम्हाला शासनाला विनंती करायची आहे। काय प्रश्न निर्माण झाला शाळा बंद पडल्यामुळे? ही शाळा बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि हे विद्यार्थी दुसरीकडे आम्ही कुठंच स्थलांतर करू शकत नाहीत आणि सर्व ग्रामस्थ आणि या विद्यार्थ्यांचे पालक म्हणून आता आम्ही कुठंच दुसरीकडे न जाता आमच्या गावचे प्रमुख असणारे जे काही सरपंच आहेत, या सरपंचांना आम्ही पूर्ण या ठिकाणी पाठिंबा देऊन किंवा त्यांना प्रोत्साहन देऊन आपल्याच गावची शाळा आपल्या गावामध्ये चालू झाली पाहिजे एवढ्या आशेनं आम्ही त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन देतो। तर हे होते काही ग्रामस्थ की ज्यांनी आता सांगितलं की आपल्या गावची शाळा सुरू झाली पाहिजे, शाळा सुरू करा शाळा आणि गावच्या विद्यार्थ्यांचं नुकसान टाळा, असा हा विद्यार्थ्यांचा आवाज आता शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे का हे येणाऱ्या काळातच आपल्याला समजेल। काकासाहेब कांबळे, एबीपी माझा, बोरगाव, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।